कोल्हापूर भाजपा जिल्हा अध्यक्ष जाधव साहेब यांनी जीवानंद पार्क करदगी नगर येथे साई मंदिरच्या उद्घाटन प्रसंगी आपले मनोगत व्यक्त केले। त्यांनी कार्यकर्ते त्याचबरोबर नागरिकांना असं आश्वासित केलं की आपल्या या कार्यासाठी कोणत्याही प्रकारचा निधी कमी पडू दिला जाणार नाही। भाजपा व भाजपाचे कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते सदैव तुमच्या पाठीशी राहतील आणि सर्व कार्यकर्त्यांनी आणि भाजपने मला पुनश्च जिल्हाध्यक्ष पदाची नेमणूक करून माझ्यावर जो विश्वास दाखवला तो मी सार्थ ठरवण्याचा 100% प्रयत्न करील, असे आश्वासन या कार्यक्रमाच्या निमित्ताने दिले। पर्यावरण दिनाचे औचित्य साधून याच ठिकाणी वृक्षारोपण पण करण्यात आले। यावेळी सामाजिक कार्यकर्ते राजू जाधव, सामाजिक कार्यकर्ते नगरसेविका मनीषा कुंभार, अविनाश कुंभार, वैभव कुंभार आदी सामाजिक कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते। राजू जाधव यांनी जाधव साहेबांच्याकडे अनेक विकासाच्या कामासाठी आपण सहकार्य करावे, निधी उपलब्ध करून द्यावे अशी मागणी केली। साई मंदिरसाठी साई भक्तांनी व या कॉलनीतील नागरिकांनी सढळ हाताने कोणी 50,000 रुपये, कोणी 1,00,000 रुपये अशा स्वरूपात देणगीसुद्धा दिलेले आहे। या सर्वांचे आभारही मानण्यात आले। या प्रसंगी महादेवराव माडिक साहेबांच्या पत्नी वहिनी साहेब सुद्धा उपलब्ध होत्या। त्यांनी सुद्धा आपलं मनोगत व्यक्त केलं आणि आमदार अमल माडिक साहेबांच्या सहकार्यातून आपल्या सर्वांचे कामे पूर्ण केली जातील। आपण कोणत्याही अडचणी घेऊन आमच्याकडे आलात तर ते आम्ही निश्चित सोडवू असे आश्वासन दिले। आपण कधीही बिनधास्तपणे माझ्याकडे या, आपले सर्व काही कामं असतील, जी शक्य असतील ते सर्वतोपरी आम्ही सोडवण्याचे काम करू, अशा त्यांनीही आपलं मनोगत व्यक्त करत सगळ्यांना आश्वासित केलं। सामाजिक कार्यकर्ते राजू जाधव यांनी करदगी नगर येथील या नागरिकांच्या कार्याचे कौतुक केले आणि सदैव सामाजिक कार्यामध्ये येथील सर्व कॉलनी अग्रेसर असते याचीही आठवण करून दिली। आतापर्यंत सुद्धा या कॉलनीच्या पाठीमागे आम्ही सदैव आहोत, येथून पुढेही राहील याची हमीही त्यांनी यावेळी दिलेली आहे। याचबरोबर भाजपचे कार्यकर्ते असताना आपण सर्वांनी मलाही सहकार्य द्यावे अशी विनंतीही करण्यात आली। याचबरोबर पूर्ण भाजपच्या संघटनेकडून शक्य होईल तितक्या प्रमाणात विकास करण्यासाठी निधी खेचून आणण्याचा 100% प्रयत्न करणार आहेत, असे आश्वासन ही नागरिकांना सामाजिक कार्यकर्ते राजू जाधव यांनी पुनश्च दिले। याबद्दल इथल्या नागरिकांनी त्यांचे आभारही मानले। या परिसरातील वृक्षारोपण व साई मंदिर यामुळे या ठिकाणाला एक दैदिप्यमान असं सौंदर्य प्राप्त होण्याची अपेक्षा या कॉलनीतील व्यक्तींना निर्माण झाली असून साई मंदिरामुळे भक्तांच्याही आशा पल्लवित होतील। त्यामुळे भक्तगण यांचंही आपल्याकडे ओढा निर्माण होईल, स्वच्छता राहील, कॉलनीची सुधारणा होईल अशा अपेक्षेतून हे सामाजिक कार्य करण्याचे कॉलनीतील व्यक्तीने ठरवल्याचे दिसून आले आहे। लोकमान्य न्यूज डिजिटल मीडिया चॅनलकडून या कॉलनीतील सर्व नागरिकांच्या या कार्याचे कौतुक करण्यात तितकं थोडं आहे। असेच उपक्रम विविध भागात झाले तर कोल्हापूरचे सौंदर्य आणखी वाढेल आणि विकास होण्यास मदत होईल। प्रत्येक कॉलनीतील प्रत्येक नागरिकाने यातून शिकवण घेऊन सामाजिक कार्यात भाग घेऊन आपले परिसर स्वच्छ, सुंदर, नीटनेटका करण्याचा संदेशही या कॉलनीने दिलेला आहे। हा संदेश सर्वांनी पत्करून आपल्या परीने जितकं शक्य होईल तितका आपल्या कॉलनीचा, आपल्या प्रभागाचा, आपल्या शहराचा विकास करण्याचा प्रयत्न करावा अशी विनंती करते। अशाच नवीन अपडेट्स आणि आपल्या भागातील बातम्यांसाठी या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा।